की श्रीकृष्णानं द्वारका वसविली, श्रीकृष्णानं सुदामा नगरी वसविली, विश्वकर्म्यानं अमुक अमुक शहरं बांधली. बरोबर, हे उल्लेख आहेत ना. एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती राजधानी वसवित असताना त्याची रचना केलेली होती. किंवा मंत्र्यांचे घरं कुठं असावेत, सैन्याचे घरं कुठं असावेत, मुख्य राजाचं प्रसादालय कुठं असावं, मग एक रचना असते ठरविलेलं कागदोपत्री. आज आपण जरी घर बांधायला काढलं ना, तर अगोदर आपण इंजिनियरकडे जातो आणि आपल्या घराचा नकाशा काढतो. अगदी त्याच पद्धतीनं शहराचा सुद्धा नकाशा केला जातो. त्याला आपण नगर रचना विभाग आणि त्याची मंजुरी आपण हे करतो. स्वतंत्र मंत्रालय नाही त्यासाठी आज बी, केंद्र पातळीवरती, राज्य पातळीवरती. परंतु हे जे एकूण आहे ना, ते आपल्याला पाहायलाच मिळत नाही ना प्रत्यक्ष कृतीमध्ये. शहरामध्ये आज जर तुम्ही बघितलं ना, तर गल्ल्या 10 फुटाच्या 20 फुटाच्या झाल्या. नुसते सिमेंटचे जंगल तयार झाले. सिमेंटचे जंगल, उगं बारीक अरुंद झोपडपट्टीसारखं. झोपडपट्टी तरी बरी, पण ह्या सिमेंटच्या झोपडपट्ट्या शहरामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि मग त्या कसं आहे की माणसं, आपलं घर झालं 4 भिंतीच्या, आता आपण सुरक्षित आहेत, बस झालं, बाकीचं काय करायचं आपल्याला, असं लोक पण गपचूप बसतात. बरं, एखाद्याने जर आवाज उठवायचा प्रयत्न केला किंवा एखाद्याने जर त्यावरती बोट ठेवायचा प्रयत्न केला, तर सगळ्यात मोठं राजकारण. कारण राज्यकर्ते, राजकीय पुढारी हे तुमच्या घराच्या भिंतीपर्यंत येऊन धडका देत आहेत. त्यांनी रस्ते खाल्लेले, त्यांनी ओपन स्पेस खाल्लेले. कुठंही ओपन स्पेस नाही. ओपन स्पेसच्या नावाखाली तिथं अतिक्रमणं झालेली. मग हे करणारे कोण आहेत? सामान्य माणूस करीत नाही. सामान्य माणसामध्ये हिंमत नाही की एखादी फुकटची जागा बळकविण्याची. मग हे आपल्याकडं राजकारणानं सगळा देश खाल्लेला आहे आणि राज्यकर्त्यांना. मग राजकारणात येतो कोण? ज्याच्यामध्ये दहशत करण्याची, दहशत वाढविण्याची ताकद आहे, तो एक तर नंबर 2च्या धंद्यात जातो, नाही तर राजकारणात येतो. म्हणजे चुकीची लोक सत्ताधारी झालेली आहेत आणि चुकीच्या लोकांना आपण लोकशाहीच्या नावाखाली निवडून दिलेले आहे. म्हणजे ते लोकशाहीचं वस्त्रहरण करणारे आपणच आहे आणि करायला प्रोत्साहन देणारे पण आपणच आहे. मग त्याच्यामुळं काय झालं आहे की आपल्याकडचे नुसते शहरं हे सिमेंटचे जंगल झालेले आहेत. आता तुम्ही एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की सिंधू संस्कृतीचा इतिहास जपताना किंवा वाचताना की गावं आणि शहरं नदीच्या काठावर वसली जायची. जिथं पाण्याची सोय आहे तिथं शहर वसलं जायचं. बरोबर. मग आता ह्या गोष्टीला हजारो वर्ष होऊन गेली किंवा हे पुरातन आपण वाचताना पण कालावधी निघून गेला. पण याच्यामध्ये आजही बदल झालेला नाही. आज पण शहरं जर तुम्ही बघितलं तर कुठं विस्तारित झालेली आहेत? जिथं मोठ्या नद्या आहेत, जिथं पाण्याची सुविधा आहे, तिथंच आज पण शहर आहेत ना. फरक एवढाच झाला आहे की त्या नद्यावरती वरच्या भागामध्ये धरणं झालेली आहेत आणि त्या धरणातलं साठविलेलं पाणी शहराला पुरवलं जातं. आलं लक्षात? मग आता एक नदी जर समजा 100-200 किलोमीटर, 500 किलोमीटर वेगवेगळ्या नद्या आहेत मोठमोठ्या समजा वाहत्यात, तर त्या नदीवरती फक्त एक शहर असतं का? नाही. शहरांची साखळी असते. जिथून नदी सुरू होते तिथून खालपर्यंत सगळे शहरच असतात. मग आता वरच्या शहरानं तिथं घाण टाकली, नालीचं पाणी सोडलं, कंपन्याचं पाणी सोडलं, रासायनिक पाणी सोडलं, ते खालच्या शहरातल्या पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात येतं. तेच पाणी पुन्हा लोकांच्या नळामध्ये येतं. त्या शहराने घाण केली, त्याच्या खालच्याला भेटतं. म्हणजे आता वेळ अशी आलेली आहे की ज्या अमृतवाहिन्या म्हणून एकेकाळी शहरं आणि माणसं जगवणाऱ्या नद्या होत्या, त्या आता विष देणाऱ्या नद्या झालेल्या आहेत. आता बघा, तुम्हाला सांगतो की कालियामर्दने श्रीकृष्णाच्या काळामध्ये जाऊ आपण, तर त्यामध्ये कालियामर्दन करायची वेळ का आली श्रीकृष्णाला? कारण जे काही धरण होतं किंवा जे काही त्या काळातला बांध होता, तर त्या बांधामध्ये विष निर्माण झालं, विषारी पाणी निर्माण झालं आणि त्याने जनावरं मरायला लागली, पक्षी मरायला लागली, आणि लोक आजारी पडायला लागली. मग हे विष कुठून आलं, हे कोणी निर्माण केलं, इथपर्यंत कृष्ण पोहोचला आणि ते विष त्या पाण्यामध्ये मिसळणाऱ्या माणसाला त्याने धडा शिकवला. त्यालाच आपण म्हणतो कालिया. परंतु नाग, बरोबर का? आता प्रत्यक्षात तो खरंच नाग होता का? नाही, ती एक व्यवस्था होती, विष निर्माण करणारी व्यवस्था होती. ती व्यवस्था त्यांनी संपविली श्रीकृष्णाने, बरोबर का? म्हणजे आपण काय आज मी काय करतो, पुराण ग्रंथामधले शब्दशः अर्थ घेतो आणि त्याला एक चरित्रात्मक हे देतो. त्यामागचं तत्त्वज्ञान कोणी समजून घेत नाही.
आजही लोक ज्यावेळेस पुरातन ग्रंथ वाचतात ना, त्यांना चरित्र वाचायला, मनोरंजक गोष्टी ऐकायला बरं वाटतं, पण त्यातलं खरं तत्वज्ञान समजणारी माणसं किती आहेत? फार कमी. काय म्हणजे आज जरी आपल्या देशाची 140 कोटी लोकसंख्या जरी असली तरी माझ्या माहितीनुसार आपल्या 140 कोटीमध्ये फार झालं तर 1000-1500 लोक असतील. म्हणजे माणूस म्हणून जगणारी माणसं फार कमी आहेत. माणूस नावाचे प्राणी म्हणून जगणारे खूप आहेत. म्हणजे आळ्या किड्या जगावेत तशी ही माणसं जगत आहेत. म्हणजे वेळच तशी आहे ना हो, की इथं आज आपण आपलंच मलमूत्र जर आपण पित असलो तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत ना. त्या आळ्या किड्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? त्या नालीमध्ये जसे बसबस होत्यात तसे ही सगळी लोकसंख्या म्हणजे ते बसबस पुरी आहे. आपलंच घाण आपणच खातो, आपणच पितो, बरोबर का? याला काहीच माणूस म्हणायचं का? आणि दुसरी गोष्ट, हे सगळं सहन करीत असताना, दिसत असून सुद्धा आपण कधी व्यक्त बी होत नाहीत, आपण कधी प्रश्नही विचारित नाहीत, किंवा ज्यांना आपण ही सत्ता दिली त्यांना ही सुधारण्यासाठी आपण कधी आवाजही उठवित नाहीत. एक मागच्या आठवड्यातली एक मुलाखत मी ऐकली. लोकसत्ताचे नागपूर आवृत्तीचे संपादक होते, एक नाव आठवत नाही मला, पण त्यांनी अत्यंत मार्मिक आणि खूप चांगलं एक वाक्य बोलले. ते काय म्हणले माहिती का? की आजचे वर्तमानपत्र, आजचे न्यूज चॅनल्स, आजचा सोशल मीडिया आणि आजचे यूट्यूबर सुद्धा हे 90% लोक असे आहेत की जे लोकांचे प्रश्नच मांडित नाहीत. म्हणजे लोकांना खरं दुःख नाही, लोकांचं खरं जे आजारपण आहे किंवा ज्या वेदनेने लोक विव्हळत आहेत, ज्या वेदना लोकांमध्ये आहेत, त्या वेदना एवढा प्रगत सोशल मीडिया असून सुद्धा समोर मांडलंच जात नाही. बरोबर? मग मांडलं काय जातं? फक्त राजकारण, राजकीय नेते आणि सत्ताधारी. मग ह्यो काय बोलला, त्यो काय बोलला, त्यांनी आरोप काय केले, ह्याने आरोप काय केले, बरोबर आहे का नाही? ह्यो इकडं पळाला, तो तिकडं पळाला. म्हणजे लोकांच्या समोर 90% फक्त राजकीय खेळ मांडला जातो आणि रोज त्याच्यावरती व्हिडिओ बनवले जातात, रोज त्याच्यावरती बातम्या छापल्या जातात, बरोबर आहे की नाही? मग लोक ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याला जास्त वेळ चालला लोकांचा, आणि तुमचे खरे प्रश्न सोडवायचे तशीच राहायला लागली ना. तुमचे प्रश्न कधी मांडले जात नाहीत, कधी ऐकले जात नाहीत, कधी वाचले जात नाहीत. लोकांना त्याच्यात इंटरेस्ट जास्त. लोकांना इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा लोक ह्या मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचं दुखणं म्हणजे विसरून जात आहेत. म्हणजे राजकारण हे एक व्यसन आहे. काय? व्यसन आहे, बरोबर? जसं दारूचं, नार्कोटिकचं व्यसन आहे, तसं एक व्यसन आहे. ते आपल्याला सवय लागली ते पाहायची आणि तीच ऐकायची. जसं एखाद्या माणसाला अति चित्रपट पाहायची जशी सवय लागली, अति मोबाईल पाहायची जशी सवय लागली, तशी एक आपल्याला सवय लागली की आज ह्या राजकीय पक्षाचं, आज त्या राजकीय पक्षाचं काय झालं हे वाचण्याशिवाय आपल्याला दुसरा नादच नाही. मग त्या नादामध्ये आपण आपल्या अवतीभोवतीचे, आपल्या घराभोवतीचे प्रश्न विसरून गेलो. काय? कारण हे महत्त्वाचं आहे. लोकांनी खरं आपला प्रश्न काय ह्याचा विचार सकाळी उठल्यानंतर केला पाहिजे. मग त्याच्यावरती उपाय पण त्यांनी सांगितला. उपाय काय सांगितला? की असेच सगळे जे सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्स आहेत, लोकांनी ठरवायचं की जो चॅनल्सवाला राजकीय लोकांचं दाखवेल ते बघायचंच नाही, जो पेपरवाला राजकारण सोडून लोकांचे प्रश्नच मांडित नाही तो पेपरच वाचायचा नाही. ज्यावेळेस लोक ही छोटीशी कृती करायला लागतील का, त्यावेळेस लोकांचे प्रश्न हे लोक मांडायला आणि सोशल मीडिया मांडायला सुरुवात केली. कारण राजकारत्यांना महत्त्व कोणी दिलं आहे? आपणच दिलं आहे, बरोबर का? म्हणजे ह्या राजकारणाला आपण महत्त्वाचा मुद्दा आपणच केलेला आहे. त्याच्यामुळं काय झालं की लायक नसलेल्या माणसांना तुम्ही अतिप्रतिष्ठा दिली, त्याच्यामुळं ते आता तुम्हाला प्रतिष्ठा देत नाहीत ना, तुम्हाला कचरा समजतात, तुमच्या प्रश्नांना मातीमूल समजतात ते. म्हणजे तुमच्या प्रश्नाला व्हॅल्यूज देत नाहीत ते. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्न सोडवायला राज्यकर्ते व्हॅल्यू देतात का? नाही देत. काय? त्याच्यामुळं तुम्ही राजकीय लोकांना महत्त्व देणं बंद करा असं त्यातून त्यांना सुचवायचं होतं. हे अगदी बरोबरच आहे. आता तुम्हाला सांगतो की माणसांनी स्वतःचं आयुष्य जगताना, माणूस म्हणून जगताना काय की काय बदल केले पाहिजे. आता काल परवा पुण्या मुंबईला मुसळधार पाऊस झाला, अनेक पूल कोसळले, काही लोक मेले, त्यात नाल्या तुंबलेल्या दिसल्या आपल्याला, बरोबर आहे की नाही? हां. आणि सगळ्यात महत्त्वाचा, मला त्याचं काहीच वाटलं नाही. फक्त एक गोष्ट मला खटकली. कारण काय आहे की भ्रष्टाचार हा इथल्या प्रत्येक माणसाच्या अंगात आहे. बरोबर आहे. प्रत्येक माणसाच्या.
ज्याला संधी भेटते ते ज्याला संधी भेटते ते सोडतच नाही. सोडतच नाही. आता ते तुम्ही बघा ना, आता दूध भेसळ करणारे दूधवाले, म्हशीचं दूध जर तो 50 लिटर काढीत असला तर 100 लिटर दूध विकतो ते रोज. 50 लिटर काय करतो, डेअऱ्याचं दूध पुढे घेतो, त्यात सोडतो. आलं का लक्षात? म्हणजे तो 50चं 100 करतोय आणि पैसे कमवतोय. मग हे डेअऱ्यामधलं जे दूध येतंय ते नैसर्गिक नाही ना, ते केमिकलचं दूध आहे. शॅम्पूपासून तयार केलेलं, अनेक औषधीपासून तयार केलं, रासायनिक ह्याच्यापासून तयार केलेलं. म्हणजे दूध डेअऱ्या पाकिटमधलं दूध डेअऱ्यांना पैसा मिळावा म्हणून ते पाकिटचं दूध तयार करतात. पाकिटचे दूध तयार करणारे कोण आहेत? राजकीय लोकांचे कार्यकर्ते. मग सामान्य शेतकरी पण काय म्हणतो की अरे ते एवढा पैसा कमवतात, मी कमून मागे राहू. ते दूध विकत घेतो, लोकांना पाचतो. आलं का लक्षात? म्हणजे या भारतामध्ये कुणीच मागं नाही, प्रत्येकजण भ्रष्टाचार करतोय आणि प्रत्येकजण मी त्याच्यापेक्षा पुढे गेलो पाहिजे ह्या आशेने करतोय. परंतु तो असा विचार करत नाही की मला ह्या सगळ्यापेक्षा चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, हे असा विचार कोणीच करत नाही. म्हणून माणूस म्हणून जगणाऱ्यांची संख्या या देशामध्ये कमी आहे आणि इतरांचा विचार करणारी तर माणसं तर हरवलीत या देशामधून, गायब झाली. आणि मला त्या गोष्टीचं म्हणजे हे जे काही पुलं पडले, काही त्या बांधकामात भ्रष्टाचार झाला, हा विषय गौण आहे. पण एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण पुण्यामध्ये काल जी बातमी वाचली का नाही, तो कचऱ्याचा डोंगर तयार झालेला आहे. आता ते काय छोटा मोठा नाही बरं का, आपल्या डोंगरापेक्षा कितीतरी उंच आहे. ते फोटो बघितले मी. पुण्याची का मुंबईची? मुंबईला बी झालं पुण्याचं. काही त्या ढिगाखाली 17-18 मजूर मेले. मजूर नाही, ते कचऱ्याचं व्यवस्थापन करणारी जी कंपनी होती त्यांचीच ते कामगार होते. तर ते पावसामुळे ते खचला कचऱ्याचा डोंगर आणि त्याच्या भोवती जी इमारत आहे का ती सुद्धा कोसळली. मग माणसं मला सांगा की स्वतःच्याच रोजच्या आचरणातला एवढा कचरा, बरं एवढं म्हणजे काय माहिती का, की आरोग्य प्रशासन सांगते आपल्याला, WHO सांगते की प्लास्टिकचा कचरा, त्या कचऱ्यापासून माणसाला होणारे आजार, बरोबर, आणि त्याचं होणारं विघटन म्हणजे ते लवकर कुजत नाही ना. म्हणजे एवढं सगळं सांगून सुद्धा माणसं त्याच्यावरती 1% अंमल करायला तयार नाही. मरायला तयार आहे पण परिस्थिती बदलायला तयार नाही. म्हणजे अशी परिस्थिती. त्याच्यामुळे हे शहर आहेत का नाही, शहरं म्हणजे उखांडे झालेत, उखांडे. त्याच्यापेक्षा असं कधी कधी वाटतं की शहर सोडावं आणि लांब कुठल्या तरी एका खेड्यामध्ये जावं, तिथं निवांत राहावं. तिथं कुठल्या सुविधा नसल्या तरी चालतील, लाईट नसली तरी चालेल, परंतु शांती आणि समाधानाचं आरोग्यपूर्ण जीवन तिथं जगता येईल. शहरामध्ये समजा एक कोटीचा बंगला आहे पण समोर रस्ता नाही, सिमेंटचे रस्ते, उपयोग नाही ना. मी काय म्हणतो, त्या जीवनात आनंद भेटतो बरं? कशाचा आनंद आहे? शहरामध्ये स्पर्धा आहे, आनंद नाही. शहरामधला माणूस जीवन जगत नाही. शहरामधला माणूस मरणाकडे जाण्याची स्पर्धा करतोय. आलं का लक्षात? की म्हणजे त्याला वाटतंय किंवा मी फार चांगलं जीवन जगतोय, परंतु जे आपण म्हणतो ना कूपमंडूक वृत्ती, शहरातली माणसं विस्तीर्ण विचारसरणीचे नाही, ते स्वतःपुरता विचार करणारे काय. आणि त्याच्यामुळे त्याला वाटतं की ते माझा 10 कोटीचा बंगला आहे, 1 कोटीचा बंगला आहे, परंतु तो त्याच्यासाठीच आहे. त्या 4 भिंतीच्या आडच त्याचं विश्व तयार झालेलं आहे आणि त्याला वाटतं की मी आता माझ्या घरामध्ये फार मोठा आहे. आलं का लक्षात? तो जगाकडे बघायला तयारच नाही ना. ज्याची दृष्टी दुसऱ्याकडे नाही काय, त्याच्या दृष्टीनं जग काहीच नाही आणि जगाच्या दृष्टीनं तो काही नाही ना. परस्पर दृष्टिकोनातला हा फरक आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे किती कोटी आहेत ह्याला काय अर्थ आहे? तुमच्या दृष्टीने आहेत पण जगाच्या दृष्टीने काहीच नाही ना. ते एक भारत आंबेची एक कविता सुद्धा होती, रामकृष्ण हे आले गेले त्या विन जग का ओसची पडले. आलं का लक्षात? म्हणजे या जगामध्ये कितीतरी मोठे पैशावाले राज्यकर्ते सम्राट येऊन गेलेले आहेत. इथं या जगामध्ये कोणा वाचून कोणाचं नडलेलं नाही, बरोबर. आणि कोण कोणा वाचून जगायचं पण सोडत नाही. मला सांगा, आपल्याकडे एक प्रथा आहे, माणूस मेला की त्याच्या जे घरी जी दुखवट असतो का नाही, त्या माणसाला गोड जेवण आणून दिले जातं. अशा जरी पाजारी काय करतात, गोड जेवण आणून कशासाठी देतात? त्याने ते विसरावं. आलं का लक्षात? आणि त्या कृतीतून एक संदेश असतो की तो गेला त्याच्या वाचून तुझं काही नडलेलं नाही, तू आता चांगलं आनंदी जीवन जग, मिष्टान्न खा, म्हणून हे शेजारी पाजारी उद्युक्त करते. म्हणजे या जगामध्ये तुम्ही किती श्रीमंत आहेत, किती मोठे आहेत, याला कवडीचीही किंमत नाही. शेवटी माणसांनी पैसा निर्माण केलेला आहे, देवाने किंवा ह्या विश्वाने पैशाची निर्मितीच केलेली नाही. त्याच्यामुळं माणसांनी निर्माण केलेल्या गोष्टी निसर्गाच्या दृष्टीने कवडी मोलेत ना. मातीचा सुद्धा दर्जा देता येत नाही त्याला, कारण माती तरी काय होती माहिती का, दरवर्षी स्वतःमध्ये बदल घडवते
आणि तिचं जी काही समजा राहत झालेला आहे ती झीज भरून काढते. बरोबर. आता जुन्या 500च्या नोटा आणल्या तर कोण घेणार आहे? कोण घेणार आहे? बरोबर आहे का नाही? म्हणजे हे माणसांनीच माणसाचं एक भ्रामक विश्व तयार केलेलं आहे. त्या विश्वातून माणूस बाहेर येत नाही. आणि जोपर्यंत आपण या विश्वामध्ये आहोत या भ्रामक कल्पनेमध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला आपलं जीवन कळणार नाही. बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यामुळं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि जे चुकीचं होतं आहे त्याला विरोध केला पाहिजे. मग ते तुमचे रस्ते असो किंवा शहरातली घाण असो, काय तुम्ही जे विषय काढला का नाही की बाहेरच्या देशामध्ये हे पाळलं जातं. बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला सांगतो की 2 घराच्या मध्ये अंतर आहे, फार मोठं अंतर आहे. म्हणजे पूर्ण नैसर्गिक हवा पाणी त्या माणसाला मिळावा स्वच्छ. बरोबर का? तिथं प्रदूषण कमी असावं. अहो तुम्हाला सांगतो फार झालं तर 100-150 लोकवस्तीचं जे घरांचं जे हे असतं ना शहर, तर त्याला 60-60 फूट 70-80 फुटाचे मोठाले रस्ते आणि रस्त्याच्या कडीनं झाडं आहेत, लॉन आहे, हिरवगार गालिशाचं. किती म्हणजे का आपण जे म्हणतो ना स्वर्गातलं सौंदर्य जे म्हणतो ते विदेशामध्ये. मग तुमच्याकडे का नाही? आता तुमच्याकडं तर ऑलरेडी निसर्गानं डोंगर दिले, झाडं दिले, पण ते तुम्हाला सांभाळता पण येत नाहीत ना. बरोबर. का सांभाळता येत नाही? की तुमची मानसिकता किड्यासारखी वाळवी जशी लागते की नाही, सध्या सगळं पोखरून सध्या एक स्पर्धा लागली, प्रत्येक जण शहराकडे पळायला लागला, त्याच्यामुळे सुद्धा एक जास्त प्रॉब्लेम होतो. नाही. आता तुम्हाला एक सांगू का, शहराकडे पळायला लागला का नाही, तर ते मी सुरुवातीलाच काय सांगितलं की आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे विसरून गेलेलं आहे. आपल्याला जगायचं कसं, समोरचा कसा जगतोय त्यासारखं मला जगायचं. आलं का लक्षात? समोरच्याने घर बांधलंय, माझं का नाही? समोरच्याने गाडी घेतली, माझ्याकडे का नाही? काय आपण स्पर्धा आपल्या आनंदाशी नाही केलेली, आपण स्पर्धा दुसऱ्याच्या मृत्यूसोबत केलेली, आपण स्पर्धा दुसऱ्याच्या दुःखासोबत केलेली, आपण स्पर्धा बरं का दुसऱ्याच्या वेदनेसोबत केलेली. तुम्ही जे पाहाल तेच मिळणार. बरोबर का नाही? तुम्ही आनंद शोधला आनंद भेटेल, तुम्ही दुःख शोधलं तो दुःखच पात्रात पडेल. जो जे वांछिल तो ते लाहो, पसायदानं सांगितले. तुम्ही कशाची वाच्यता केली ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणून जे काही माणसं केवळ नुसत्या शहराकडं काय म्हणा त्याला ऐशोआरामाचं आयुष्य जगण्याच्या लालसेनं इकडे येत आहे, ते मिळवता एवढं प्रचंड दुःख त्यांच्या पदरात पडतं आहे काय की त्यातच आयुष्य संपून जाते. आयुष्याची शेवटी मिळतंय ते बी. म्हणजे तुम्ही तेवढे कष्ट करू समजा तुम्ही एखाद्या शहरात घर बांधलं, गरज नसणार. बरोबर. मग त्यासाठी गावाकडची जमीन विकली, अनेक तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा जो कालावधी तो संपून गेला. ज्या कालावधीत तुम्ही आनंद घ्यायला पाहिजे, ज्या कालावधीमध्ये तुम्ही हे जग पाहायला पाहिजे, ते सोडून तुम्ही काय केलं, फक्त एकाच गोष्टीच्या लालसेनं पळायला लागले. तुम्हाला ती मिळाली, पण त्या बदल्यामध्ये तुम्हाला त्यागावं लागलं. फार मोठ्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करावा लागला. कारण या जगामध्ये निसर्ग काय करतो माहिती का, तुम्हाला एक गोष्ट द्यायची असली ना तर दुसऱ्या 10 गोष्टी तुमच्याकडून हिलावून घेतो. आलं का लक्षात? तुम्हाला एक गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर दुसऱ्या 10 गोष्टीचा त्याग करावा लागतो. आलं का लक्षात? तेव्हा ती मिळते. परंतु आनंद अशी गोष्ट आहे की ज्याला त्यागच करायची गरज नाही. मग शेवटी बिना त्यागाचा जर ती आनंद जर भेटत असेल तर तो आधी घेतला पाहिजे ना. कारण आयुष्य हे पुन्हा नाही, पुनर्जन्म कुणी बघितलेला नाही. परंतु जे आज आयुष्य मिळालं ते व्यवस्थित जगून घ्या. काय बरोबर. तुमच्याकडे एखादं साधन नसलं तर नसू द्या ना, काय गरज नाही. आलं का लक्षात? कारण तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ज्याच्याशी स्पर्धा करताय ती माणसं सत्यवादी नाही, ती माणसं नैतिकवादी नाहीत, आणि त्या माणसाच्या जीवनामध्ये सगळं खोटं जीवन आहे. कारण या जगामध्ये यशस्वी तोच होतो काय ज्याची पार्श्वभूमी ही असत्याची आहे, ज्याची पार्श्वभूमी ही अनैतिकतेची आहे, ज्याच्या आचरणामध्ये गुन्हेगारी आहे, तो सर्वोच्च मोठा झालेला दिसतो. मग जो गुन्हा करतो त्याच्याकडे ही साधने मिळतात. मग आता तुम्हाला सांगा की तुम्हाला गुन्हेगार होऊन अनैतिक होऊन जर मिळवायचं असेल तर तुम्हाला ते मिळेल लवकर. बरोबर का? पण तुम्हाला आनंद भेटणार नाही ना, माणूस म्हणून तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही. तेवढ्यापुरती लोक तुम्हाला मान देतील, तोंडावरती चांगलं बोलतील, परंतु मागं तुमच्या कुचा निंदाच करणार. आलं का लक्षात? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांनी आयुष्यामध्ये काय मिळवायचं आणि काय गमवायचं. बरोबर काय. परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून राहा काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सत्य बोलायला शिका.
तुमच्या आजूबाजूला जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर तुम्ही भिवू नका. तो कुठला मोठा डॉन असो, कुठला मोठा राज्यकर्ता असो, काही असो. कारण काय माहिती का, तुमच्या नैतिकतेसमोर हे अनैतिक आणि अनाचारी लोक आहेत ना, ह्यांची लायकी फार कमी आहे. म्हणजे हे तुमच्या काय म्हणायचं त्याला सावलीतही उभा राहण्याच्या लायकीचे नाहीत. मग हे हेलिकॉप्टरमध्ये फिरणारे असो, विमानात फिरणारे असो, नाही तर मोठ्या गाड्यात फिरणारे असो. कारण शेवटी सत्य हे सत्यच असतं आणि सत्यानं चालणारा माणूस फाटका जरी असला तरी तो नैतिकदृष्ट्यानं आणि निसर्गाच्या दृष्टीनं महान असतो. आणि तुमच्या ह्या महानतेच्या सावलीमध्ये ही जे अकल्पिक भ्रामक आणि अनाचारी जग आहे हे फार तुच्छ आहे. बरं, ह्याला उपाय काय? समजा शहरामध्ये सध्या जी समस्या आहे की दोन घरामध्ये जी गल्ली त्याच्यामध्ये कमीत कमी 100 फुटाचा रोड तरी पाहिजे. हे सगळं पाहिजे, परंतु इथं जे भ्रष्टाचार करणारे लोक आहेत बरं का, इथं जे भ्रष्टाचारासाठी जगणारे लोक आहेत ते काय करतात माहिती तुम्हाला सांगतो. जरी रोड असला आणि एखादा शेजारी, म्हणजे सगळं जग सारखं नाही आहे. एका गल्लीत राहणारी माणसं सारखे नाहीत, एका घरात राहणारी माणसं सारखे नाहीत. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी. तुम्ही चांगलेत, परंतु तुमच्या शेजाऱ्याला वाटलं यार एवढा मोठा रोड काय करायचं, 10 फूट मी सरकतो ना, तो 10 फूट अतिक्रमण करून टाकतो काय. मग तो काय करतो माहिती का, की ते अतिक्रमण राहावं म्हणून तो काय करतो की पुढच्या पुढाऱ्याला किंवा त्या नगररचना विभागाला किंवा त्या नगरपालिकेतला किंवा त्या ठिकाणची जी काही प्रशासन व्यवस्था असेल त्याला तो काय करतो, फुकटात मिळालेली जागा 1 लाख रुपये 10,000 रुपये नेऊन देतो तो आणि बसतो तिथं. आणि मग काय होतं की त्याचं ही प्रवृत्ती वाढते की पैसा दिला की काही होत नाही. आलं का लक्षात. म्हणून आपल्याकडं तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये ज्या अशा दृष्टीनं अतिक्रमण करणारे, चोऱ्या करणारे, दरोडे करणारे, ह्यांचा आवाज मोठा आहे बरोबर, ह्यांची दहशत मोठी आहे. नाही पण आता प्लॉटिंग करतानाच रोड कमी ह्याचे पडतात ना. कुठले प्लॉटिंग करतानाच रोडमध्ये 30 फुटाचेच पडतात फक्त ना. नाही, मग शासनाने हे केलं पाहिजे ना, नियम बनवले पाहिजेत. तुम्ही जे सत्ताधारी निवडून दिलेत का नाही, त्यांनी शहराच्या गावाच्या नगररचनेचा आराखडा तयार केला पाहिजे. आता तयार करणारेच काय करतात माहिती, कशाला एवढं वेस्टेज जाऊ द्यायचं, बारीक बारीक टाकतात ना. पूर्वी तर 10 फुटाचे 15 फुटाचेच होते, आता तरी 30 फुटाचे केले. बरोबर आहे का नाही. मग आता मला सांगा की प्लॉटिंग करणारे किंवा घरं बांधून विकणारे हे काय गरीब माणसं नाहीत ना. हे शेवटी पैशावाल्याचे धंदे आहेत ना. आणि ते तुमच्यासाठी कशाला 50 फुटाचा रोड सुटतील, त्यांचं नुकसान आहे ते. म्हणजे पैशावाले त्यांचं नुकसान होऊ देत नाही. तुम्हाला कसं जगायचं आणि तुम्हाला कसं बांधायचं तुमचा प्रश्न आहे. म्हणजे हे असंच चालत राहणार. हे असंच चालत राहणार जोपर्यंत सामान्य माणूस जागा होत नाही, जोपर्यंत लोक चांगल्या मार्गावर चालायला तयार होत नाही काय, तोपर्यंत हे बदलू शकणार नाही. नुसत्या दिंड्या काढा तुम्ही, जा विठ्ठलाच्या वाऱ्या करीत राहा, ह्या वाऱ्या अशाच चालत राहणार. परंतु जोपर्यंत त्या दिंडीमध्ये खरी आत्मीयता आणि भावनिकता नाही तोपर्यंत विठ्ठल कसा तुम्हाला दिसणार. त्यामुळं तुम्ही जोपर्यंत चांगल्या नजरेनं आणि चांगल्या आचरणानं वागायला शिकत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं कधी घडू शकत नाही. हे महत्त्वाचं आहे. चला, धन्यवाद सर. ओके, थँक्यू.